मध्यरात्री अचानक दिल्लीवारी केली आणि त्यांची दिल्लीवारी खूप चर्चेत यासाठी आहे, तुम्ही ट्विटही केलेत त्यावर, तर काय नेमकं तुम्हाला म्हणायचंय उपमुख्यमंत्र्यांच्या या दिल्लीवारीविषयी? बघा, त्यांचा पक्षाचं मुख्य नेते किंवा त्यांचे पक्षप्रमुख त्या गटाचे हे दिल्लीत आहेत. महाराष्ट्रात त्यांचं कोणी नाही किंवा गुजरातला आहेत. हे काय मी चेष्टेने किंवा असं त्या अर्थाने बोलत नाही. हे सत्य आहे की त्यांचे नेते दिल्लीत आहेत. मग ते अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील. कारण मुळात शिंदे हे जे पात्र आहे किंवा त्यांचा जो गट आहे तो या लोकांनी निर्माण केला. त्यांचे आदेश त्यांना पाळावेच लागतात. ते काय शिवसेना प्रमुखांच्या समाधीस्थळी जाऊन कौल लावत नाहीत की आता काय करायचं. त्याच्यामुळे ते गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं 100% दिल्लीला जाणारच होते. त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता. जाताना त्यांनी, मी जेव्हा तुम्हाला माहिती देतो तेव्हा ते अधिकृत माहिती असते. यापूर्वी सुद्धा मी त्यांच्या दिल्ली भेटीवरती अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांनी ते गुरुपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्या विमानातून नेलं होतं. हे त्यांचं काय पाय धुण्याचं, फुलं, पूजा अर्चा, आणि त्यानुसार कृष्णा मेनन मार्गावर आणि अन्यत्र ते गेले आणि त्यांनी त्यांची पूजा अर्चा केली. अमित शहांची गुरु म्हणून त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं, त्यांच्या पायावर चाफ्याची फुलं वाहिली. मी सांगतो, त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं. हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे. आणि मग ते इतर नेत्यांना भेटले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे की ते आमची कोंडी करतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, ते आम्हाला अडचणीत आणतायत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात, अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची, ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल. काही करून ही एकजूट जी होते आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला. आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल. याच्यावर दोघांनी चर्चा केली. याच्यावरती अमित शहानी विचारलं, फिर शिंदे जी क्या आपके मन में क्या है? तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवीन आणि ती थांबवल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणाला स्थैर्य लाभेल. हे त्यांनी अमित शहाना सांगितलं, मला मुख्यमंत्री करा. आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे. मी विलीन व्हायला तयार आहे, पण मला मुख्यमंत्री करा. हे त्यांचं जे भूमिका आहे ही त्यांनी वारंवार याआधी सुद्धा सांगितलेली आहे. आणि काल पुन्हा एकदा ते इतके डेस्परेट आहेत की मी माझा जो काय गट आहे तुम्ही स्थापन केलेला हा तुमच्याकडे मी विलीन करतो, पण मला मुख्यमंत्री करा. इतका डेस्परेट राज्यकर्ता किंवा मंत्री मी महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी पाहिला नव्हता. वारंवार दिल्लीत जाणं, दिल्ली पुढे नाक घासणं, हे प्रकार आधी झालेले आहेत. काँग्रेसच्या राजवटीत सुद्धा दिल्लीतून सगळ्या हालचाली होत होत्या. पण स्वतःला शिवसेना म्हणून घेणाऱ्यांनी, स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे अस्सल वारसदार म्हणून घेणाऱ्यांनी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.